नमस्कार. लाडकी बहीण योजना 7/12/2024 लाडकीतून तुमचं नाव गायब करणार आहे. या बहिणी लाडकीमध्ये नाहीत. आजची बिग ब्रेकिंग न्यूज. तर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. संपूर्ण सोशल मीडियावर याप्रमाणे व्हिडिओज, याप्रमाणे माहिती व्हायरल होत आहे. तर काय आहे सत्य आणि काय आहे असत्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण सोशल मीडियावर काय बोलत आहेत सगळेजण की आता लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्री आता बदललेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बदललेले आहेत. आता लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनामध्ये आता बरेच असे बदल करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेची आता 21 रुपये मिळणार की नाही माहीत नाही, गॅरंटी नाही. आणि लाडकी बहीण योजना ही पुढे सुरू राहणार की नाही असे अनेक प्रकारचे अफवा, अनेक प्रकारचे असे सगळे व्हायरल मेसेजेस सोशल मीडियावर आपल्याला दिसत आहे. तर सर्व बहिणींना, सर्व मैत्रिणींना, सर्व महिलांना आणि सर्व माझे भाऊंना, तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व सत्य माहिती मिळत असते. जोपर्यंत माझ्या हाती काही सत्य माहिती लागत नाही, सत्य सगळी अपडेट माझ्यापर्यंत जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत सत्य डेटा मी कलेक्ट करत नाही, तोपर्यंत मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही. तर सगळी खरी आणि सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी मिळत असते. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झालेली आहे. लाडकी बहीण योजना ही जुलैपासून सुरू झाली आहे. तेव्हापासनं संपूर्ण सत्य माहिती, सत्य अपडेट आणि सर्व खरी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला मी सर्व लाडकी बहीण योजनेचे सर्व सत्य अपडेट जुलैपासून मी तुम्हाला पुरवत आहे. तर सगळ्यांना मी तुम्हाला एकच विनंती करते, सगळ्यांना मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण की अत्यंत महत्त्वाचे आणि खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सत्य अपडेट कळणार आहे. कारण की सोशल मीडियावर भयानक अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सत्य जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला कसलीच चिंता राहणार नाही आणि तुम्ही निश्चिंतपणे जीवन जगू शकाल आणि लाडकी बहीण योजनेबद्दल सुद्धा तुम्ही निश्चिंत होणार. तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा. सगळ्यांना हा व्हिडिओबद्दल माहिती सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, जर तुम्ही चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्ही बेल आयकन प्रेस केलं, म्हणजे घंटीचं बटन जर तुम्ही दाबलं आणि घंटीचं बटन दाबल्यानंतर आपल्याला तिथे 3 ऑप्शन येतात. त्यातलं तुम्ही जर ऑल जे ऑप्शन आहे ते तुम्ही जर सिलेक्ट केलं तरच तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. तर बघा, लाडकीतून तुमचं नाव गायब होणार याप्रमाणे सोशल मीडियावर सगळे व्हायरल मेसेजेस सगळे व्हायरल होत आहे. तर लाडकीतून तुमचं नाव हे गायब होणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं आता नाव असणार नाही. तर लाडकीतून तुमचं नाव गायब होणार. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार. आणि बघा, आता तुम्ही याप्रमाणे मेसेजेस आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहे. तर लाडकी बहीण योजनेचे खरंच निकष बदललेले आहेत का, आपण जाणून घेऊया सत्य. तर नवीन मुख्यमंत्रींच्या हाती राज्याचा कारभार येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये प्रत्येक निकषांची कसून कडक पडताळणी होणार. निकष पडताळल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यात 21 रुपये जमा होतील. तर काय आहे सत्य आणि काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब याबद्दल आपण, आणि लाडकी बहीण योजनेचे सत्य काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात आणि माहिती करून घेऊयात की हे सर्व खरं आहे का आणि खरं काय आहे, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. तर खूप लोक काय म्हणतायत की आता नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत आणि आता नवीन मुख्यमंत्रींच्या हाती हा राज्याचा कारभार आलेला आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनामध्ये प्रत्येक निकषांची कसून कडक तपासणी होणार आहे, पडताळणी होणार आहे आणि पात्र महिलांनाच 21 रुपये हे मिळणार आहे. असा याप्रमाणे हे बघा, हे
जो प्रसार माध्यमामध्ये जो मेसेज हा जो आलेला आहे, व्हायरल झालेला आहे, हाच मेसेज आता सोशल मीडियावर सुद्धा अतिशय व्हायरल होत आहे। तर समजून घेऊयात सत्यता। आणि आणखीन जर तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा जर लाभ हवा असेल आणि लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला या पात्र असणार आहेत, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे समजून घेऊयात। तर काय म्हणतायत, लाडक्या बहिणींना निकषांचा अडसर। पहिला काय आहे, योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलेचा पती टॅक्स भरतो का? जर ज्या महिलेने अर्ज केलेला आहे त्या महिलेचा पती जर टॅक्स भरत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा हा लाभ होईल का? आपण याचं उत्तर याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सत्य याचं उत्तर काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आणि लाभार्थी लाडकीच्या कुटुंबाकडे 4 चाकी कार आहे का? तर दुसरं काय आहे, लाडक्या बहिणींना निकषांचा अडसर काय आहे दुसऱ्या नंबरचं, लाभार्थी लाडकीच्या कुटुंबाकडे 4 चाकी कार आहे का? जर तिसरं काय आहे, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? तर जर समजा एकाच कुटुंबातील 2 जणींना तिथे सरकारने सांगितलं होतं की एका कुटुंबातील 2 महिला अर्ज करू शकतात, तर 2 पेक्षा अधिक महिलांनी जर अर्ज केले आहेत तर अशा महिलांना पुढे या योजनेचा लाभ होईल का? याचं सत्य उत्तर आपण या व्हिडिओत जाणून घेऊ। चौथं काय आहे, परितक्त्या, विधवा, निराधार 2 योजनेचा लाभ घेतात का? तर बघा, अशा परितक्त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होत होता। विधवा, निराधार अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता। तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत। सत्य काय आहे, आता आपण सगळं सत्य जाणून घेऊ। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत। तुम्ही हे सर्व सत्य जाणून घ्या। तर लाडकी बहीण योजना महायुती सरकारने 1500 ऐवजी 2100 रुपये वाढवण्याची घोषणा केलेली आहे आणि हे सत्य आहे। महायुती सरकार आता तुम्हाला 1500 नाही तर 2100 रुपये हे देणार, हे आता कन्फर्म झालेलं आहे। तर हे तुम्ही सत्य समजून घ्या। आणखीन काय आहे, 2100 रुपयांचा हप्ता कधी येणार हे देखील सांगितलेलं नाही। तर हो, 2100 रुपयाचा हप्ता कधी येणार हे जरी सांगितलेलं नसलं तरी सुद्धा आता मी तुम्हाला कालच लाईव्ह व्हिडिओ मुख्यमंत्रींचा, देवेंद्रजी फडणवीस यांचा लाईव्ह व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे। तर सरकार स्थापन झाल्यावर या योजनेबाबत निर्णय होईल, बरोबर आहे। आता सरकार स्थापन झालेलं आहे, याबद्दल निर्णय झालेला आहे आणि कालच मी यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे की त्यात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सर्व व्यवस्थापना करावी लागेल, आम्हाला चॅनल्सशी तसं बोलावं लागेल, डिस्कस करावं लागेल आणि नंतर चॅनलकडून म्हणजे वरून जसे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत आणि अजितदादा पवार आहेत, हे जरी राज्याचे मुख्यमंत्री असले तरी सुद्धा त्यांना त्यांच्यावरती आहेत सरकार, केंद्र सरकार आहे, त्यांच्याशी त्यांना पुन्हा फायनल बोलावं लागेल। म्हणून ते बोलले की आम्हाला तशी व्यवस्था करावी लागेल। चॅनलकडून आम्हाला फायनल डिसिजन आला की आम्ही लवकरच तारीख डिक्लेअर करू आणि लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा आम्ही 6वा हप्ता, डिसेंबरचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करू। तर बघा, एकाच कुटुंबातील जर 2 पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला असेल तर यापुढे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही, हे आहे सत्य। आणि ज्या महिलेने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे आणि जर तिचा पती टॅक्स भरत असेल तर अशा महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही। तिसरं, परितक्त्या, निराधार आणि विधवा अशा महिला जर 2 योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही। आणि जर समजा अशा महिला आहेत की त्यांच्याकडे 4 व्हीलर म्हणजे कार आहे, तर तरी सुद्धा अशा बहिणीने आता याआधी जर लाभ घेतला असेल लाडकी बहीण योजनेचा तर यापुढे अशा महिलेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही। तर हे आहे सत्य। आणि पुन्हा सांगितलेलं आहे सरकारने की आम्ही स्क्रुटिनी करणार आणि मग अर्जांची छाननी होणार
आणि मग सर्वांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार.